बंटी बबलीच्या मिरजेतील घरावर छापे. क्रिप्टोकरन्सी जमीन विक्रीतून फसवणूक. क्रिप्टोकरन्सी जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील डॉक्टर इब्राहिम महम्मदसाब नायकवाडी इनामदार वयवर्ष 51 आणि जास्मीन इब्राहिम नायकवाडी इनामदार वयवर्ष 41 राहणार गुरुवारपेठ छलवादी गल्ली मिरज या बंटी बबलीच्या जोडीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पथकाने मिरज येथील त्यांच्या घरावर छापा टाकून तपासणी केली. दरम्यान अनेकांची फसवणूक करणाऱ्या या बंटी बबलीचे विविध कारनामे तपासात पुढे येणार आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 3 महिन्यात रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून इब्राहिम नायकवाडी याचा भाऊ अब्दुल महम्मदसाब नायकवाडी, इब्राहिमची पत्नी जास्मीन नायकवाडी यांनी फसवणूक केल्याची तक्रार इचलकरंजी येथील सादिक कोचरगे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली होती. तिघांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकदारांची तब्बल 2,15,55,000 फसवणूक केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले होते. या प्रकरणात अब्दुल नायकवाडी याला पोलिसांनी अटक केली होती, परंतु इब्राहिम आणि जास्मीन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान इब्राहिम आणि जास्मीन यांनी सांगलीतील अशोक मासाळे यांच्या श्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट या फर्मकडे जागा विकसित करण्यासाठी करार केला. त्यासाठी रक्कम घेतली, परंतु प्रत्यक्ष करार पूर्ण न करता मासाळे यांची 36,60,000 रुपयांची फसवणूक केली. कारवाईच्या भीतीने हे दाम्पत्य गेल्या 4 वर्षांपासून फरार होते. अखेर विश्रामबाग पोलिसांनी मासाळे यांच्या मदतीने त्यांना गोवा येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली होती. त्यानंतर आता सुमारे 2.5 कोटीच्या फसवणुकीत आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं. त्यांना 7 दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. पोलिसांच्या पथकाने मिरजेत त्यांच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकून तपासणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.